ज्यांना मराठा विरुद्ध वंजारी वाद लावायचाच आहे, त्या सगळ्या जातीवादी लोकांच्या सनसनीत चपराक लावण्याचं काम बाळा बांगर ह्या व्यक्तीनं केलं. त्या श्वासापर्यंत आयुष्यभर मी इथून पुढे वैभवीचा एक चुलता धनंजय देशमुख आहे तर दुसरा चुलता हा बाळा बांगर असणार आहे. प्रथम तर स्वर्गवासी संतोष अण्णा देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि जो आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि जो संकल्प आम्ही केलेला आहे त्याच्या मागचा हेतू असा आहे की संतोष अण्णा देशमुख हे मानवतावादी होते. त्यांचे विचार हे तळागाळापर्यंत पोहोचण्याकरता आणि ते आज आपल्यासोबत देहानी नसले, शरीराने आपल्यात नसले तरी त्यांचे विचार हे आपल्या सदैवत असणार आहेत व त्यांचे विचार हे मानवतावादी व माणुसकीचे विचार होते. तेच विचार कायमस्वरूपी जिवंत राहण्यासाठी नवनिर्माण प्रसारक मंडळाचा अध्यक्ष नात्याने आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की स्वर्गवासी संतोष अण्णा देशमुख ह्यांचं नाव नवनिर्माण शिक्षण संस्थेमधील एका शाळेला, माध्यमिक शाळेला 5वी ते 10वी असणाऱ्या शाळेला संतोष अण्णा देशमुख यांचं नाव द्यायचं व त्या शाळेपुढं संतोष अण्णा देशमुख यांचा एक पुतळा उभारण्यात येणार. मस्साजोगचे सरपंच श्री संतोष अण्णा देशमुख यांची निर्घुण पद्धतीनं हत्या झाली. वाल्मिक कराड असतील किंवा कृष्ण आंधळे असेल, विष्णू चाटे असेल, या सगळ्या नराधम वृत्तीच्या आरोपी मंडळींनी ज्या पद्धतीने एक सामाजिक कार्यकर्ता असणारा, एक गावचा सरपंच असणारा, एक मानवतावादी कार्यकर्त्याची निर्घुण पद्धतीनं हत्या फक्त खंडणीमध्ये अडसर येतोय म्हणून, कंपनीच्या एका वॉचमॅनला मारल्यानंतर मध्यस्थी केल्यामुळं किंवा एक जातीयवादी आकस डोळ्यासमोर ठेवून संतोष देशमुखांची हत्या झाली. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यामध्ये या संदर्भात निषेध झालं, आंदोलन झालं, लोक रस्त्यावर उतरली. मनोज जरांगे पाटील यांच्यापासून प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक संस्था, संघटना, राजकीय पक्षाने आवाज उठवला. शेवटी आरोपींना स्वतः का असेना परंतु अटक द्यावी लागली. पण ज्या संतोष देशमुखांचा जीव घेण्यात आला, एका मुलीचा बाप हिरावून घेण्यात आला, एका पत्नीचा नवरा हिरावण्यात आला, एका आई वडिलांचा मुलगा हिरावण्यात आला, एवढंच काय तर एका कुटुंबाचा आधार सुद्धा हिरावून घेण्यात आला. त्यांचं काम थांबलं परंतु त्यांचे विचार थांबू द्यायचे नाहीत, असा संकल्प त्याच पंचक्रोशीतील बाळा बांगर नावाच्या व्यक्तीनं त्या ठिकाणी केला. धनंजय देशमुखांना अजून एक भाऊ म्हणून किंवा संतोष देशमुखांच्या मुलांना अजून एक काका म्हणून, वैभवीचा काका म्हणून बाळा बांगर याने एक नवीन घोषणा केली. जो कार्यकर्ता मानवतावादी होता, जो लोकांचा होता, लोकांसाठी झटत होता, संतोष देशमुखांचं काम फक्त मस्साजोग पुरतं नव्हतं किंवा त्या तालुक्यापुरतं नव्हतं किंवा बीड जिल्ह्यापुरतं नव्हतं. बाळा बांगरांना असं वाटतं की संतोष अण्णा देशमुखांचं काम महाराष्ट्राला समजलं पाहिजे, देशाला समजलं पाहिजे, ते ताकदीचं काम होतं. म्हणून बाळा बांगर यांच्या नवनिर्माण शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं त्यांची जी माध्यमिक शाळा आहे त्याला स्मृतिशेष संतोष अण्णा देशमुख यांचं नाव देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आणि ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांच्या त्या देशमुखांच्या विचारांचा जागर व्हावा, लोकांना संतोष देशमुख हे नाव कळावं, लक्षात राहावं किंवा ते नाव जिवंत राहावं. संतोष देशमुख जरी शरीराने लोकांमध्ये नसले तरी त्यांच्या विचारातून, त्यांच्या कृतीतून आणि त्यांच्या पुतळारूपी संकल्पनेतून ते जिवंत राहावे. म्हणून ज्या शाळेला संतोष देशमुखांचं नाव देण्यात येणार आहे त्या शाळेसमोरच संतोष अण्णा देशमुखांचा त्या ठिकाणी पुतळा उभा करण्यात येणार आहे. मित्रांनो, ही बातमी माझ्या कानावर पडली आणि मला असं वाटलं की कुठलाही व्यक्ती एक तर जाणीवपूर्वक मारला जातो किंवा तो त्याच्या नियत वयोमानानुसार त्या ठिकाणी मृत्युमुखी पावतो.
परंतु त्याने जर समाजासाठी काही दिलं असेल, तो जर समाजासाठी झटत असेल, सामाजिक कार्यकर्ता हे नाव काय साधं नाहीये. समाजामध्ये राहून समाजासाठी झटणं, समाजामधल्या उपेक्षित, शोषित, पीडित, गोरगरीब समाजासाठी जाती धर्माच्या भिंती बाजूला ठेवून ज्यावेळेस माणूस सामाजिक कार्याचा वसा उचलतो, सामाजिक संकल्प करतो, त्यावेळेस तो समाजाचा होतो. म्हणून त्याला सामाजिक कार्यकर्ता म्हटलं जातं. किंमत त्याच वेळेस होते ज्यावेळेस तुम्ही समाजासाठी काहीतरी करता. लोक किंमत त्याच वेळेस देतात ज्यावेळेस तुम्ही लोकांसाठी काम करता. आज समाजात, राजकीय पक्षात, संस्था, संघटनात खूप लोक काम करतात. आज भरपूर लोक वेगळ्या वेगळ्या पदावर सुद्धा काम करतात. गावच्या सरपंचापासून देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत लोक काम करतात. ज्यांच्याकडे सत्तेच्या चाव्या असतात, जे सत्ता उपभोगतात, जे सत्तेवर बसतात, कित्येक लोक येतात आणि कित्येक लोक सत्तेतून जातात. नाव त्यांचंच राहतं, चर्चा त्यांचीच होते, जे काहीतरी वेगळं करतात, जे लोकांसाठी करतात. तुम्ही प्रवाहाच्या बाजूनं तर हजारो लोक त्या ठिकाणी वाहत जातात किंवा त्या प्रवाहात काम करतात. पण अशी काही माणसं असतात जे प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन स्वतःची एक नवीन आयडिओलॉजी किंवा आयडेंटिटी तयार करून एक नवीन समाजाला दिशा देण्याचं काम करतात. आणि अशा लोकांचा खरं तर विचार समाज नेहमी समजून घेतो, ऐकतो, किंवा समाज अशा माणसाला विचारातून का असेना परंतु ते मरू देत नाही. ज्या नराधमांनी, ज्या विकृतींनी वेगळ्या वेगळ्या लोकांना मारलेलं असतं. गांधींची हत्या झाली, त्याच्या अगोदर इतिहासामधल्या घटना तुमच्या नजरेसमोर आल्याच असतील. आज सुद्धा समाजामध्ये दररोज वेगळ्या वेगळ्या ठिकाणी निर्घुण पद्धतीने वेगळ्या वेगळ्या घटना तुमच्या माझ्या कानावर पडतात. कायद्याने त्यांना शिक्षा होतच आहे, होतच असेल सुद्धा. परंतु ज्या व्यक्तीला तुम्ही मारताय त्या व्यक्तीचे विचार तुम्ही मारू शकता का? नाही. समाजामध्ये असेही लोक त्या ठिकाणी आहेत जे तेच विचार परत एकदा ताकदीनं जिवंत राहावेत. आणि त्या माणसाला जाणीवपूर्वक जरी मारलेलं असलं तरी त्या माणसामुळे जर कुणाच्या तरी आयुष्यामध्ये जर सकाळची चांगली सोनेरी सकाळ उजळली असेल, सोन्याचे दिवस आले असतील, किंवा एक त्यांना जगण्याची उमेद त्या ठिकाणी दिली असेल, नक्कीच जे प्रेरणादायी काम असतं ते उजेडात येतं. प्रत्येक व्यक्ती सांगतायत, कुटुंबातली लोक तर सांगतायत की आमचा मुलगा असा होता, आमचा भाऊ असा होता, आमचा वडील असा होता, आमचा पती असा होता, किंवा सगळ्यात महत्वाचं आमचा सरपंच असा होता, माणूस म्हणून एक मित्र सुद्धा चांगला होता. त्याच माणसाला जर अचानक हिरावून घेतला असेल, ती घटना सरपंच स्मृतिशे संतोष अण्णा देशमुखांच्या बाबतीत घडली. जो लोकांसाठी समर्पित व्यक्ती होता तो अचानक त्याला मारण्यात आलं. परंतु हे जरी सगळं झालं असलं, महाराष्ट्र गेली 125 दिवस झालं हळहळ करतोय, अजूनही एक आरोपी सापडला जात नाही. पण बाळा बांगर सारखा माणूस ज्या महाराष्ट्रामध्ये, ज्या मराठवाड्यामध्ये आणि ज्या बीड जिल्ह्यामध्ये जाती जातीमध्ये विष कालवण्याचा प्रयत्न झाला असं जे चर्चा करत होते, बीड जिल्ह्यात संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर जी लोक म्हणत होती की मराठा विरुद्ध धनगर किंवा मराठा विरुद्ध वंजारी किंवा मराठा विरुद्ध असे वेगळे वेगळे वाद बीड जिल्ह्यासहित महाराष्ट्रात लावले जातात, त्याच बीड जिल्ह्यामध्ये बाळा बांगर यांच्या रूपाने जे कोणी सो कॉल्ड जातीवादी भूमिका घेऊन ज्यांना मराठा विरुद्ध वंजारी वाद लावायचाच आहे, त्या सगळ्या जातीवादी लोकांच्या सनसनीत चपराक लावण्याचं काम बाळा बांगर ह्या व्यक्तीनं केलं. असं सांगितलं जातं किंवा बोललं जातं की पूर्वी वाल्मिक कराड सोबत सुद्धा बाळा बांगरचे काहीतरी संबंध होते, त्यांचे वाद होते. ज्या बाळा बांगरांची जी शैक्षणिक संस्था आहे त्याच्यावर सुद्धा वाल्मिक कराडचा डोळा होता, त्याला ती हडप करायची होती. त्याच बाळा बांगर साहेबांनी एक चांगला निर्णय यासाठी गेला. ज्या वाल्मिक कराडनी संस्था हडपण्याचं काम केलं त्याच वाल्मिक कराडने सरपंच संतोष देशमुखांची हत्या केली. आरोपी म्हणून वाल्मिक कराड आता
जेलमध्ये आहे किंवा मुख्य आरोपी म्हणून त्यांच्यावर त्या ठिकाणी न्यायालयीन कारवाई त्या ठिकाणी सुरू आहे. परंतु ज्या बाळा बांगरने माणुसकी म्हणून जातीच्या आणि वादाच्या भिंती बाजूला ठेवून माणुसकीच्या खातीर एक संतोष मारला गेला, एक धनंजय त्या ठिकाणी बाहेर आहे, परंतु तो एकटा नाही, तर बाळा बांगर म्हणून मी सुद्धा त्यांचा भाऊ म्हणून त्या ठिकाणी इथून पुढच्या माझ्या उर्वरित आयुष्यात काम करेल. आणि जे मानवतावादी विचार, जे समतेचे किंवा लोकांना पुढे घेऊन जाण्याचे मदत करण्याचे विचार देशमुखांचे होते, तेच विचार आणि ती प्रेरणादायी ज्योत जिवंत राहिली पाहिजे, टिकून ठेवली पाहिजे. या उद्देशाने मग काय केलं पाहिजे? त्यांच्या समोर बरेच प्रश्न आले असतील. बरीच लोक जाती जातीमधून भांडणं लावण्याचा प्रयत्न करतायत. एका निर्णयामधून मराठा विरुद्ध धनगर किंवा मराठा विरुद्ध वंजारी जाणीवपूर्वक असे वाद जे महाराष्ट्रात प्लांट केले जात आहेत, किंवा कधी कधी मराठा विरुद्ध दलित वाद लावला जातो, असं काहीच नाही. तर या सगळ्या गोष्टीला, जातीवादाला मराठवाड्यात किंवा खास करून बीड जिल्ह्यामध्ये मराठा विरुद्ध वंजारी जो जाणीवपूर्वक वाद लावला जातोय, त्याला जबरदस्त जातीवाद्यांना लात मारण्याचा प्रयत्न बाळा बांगर यांच्या एका निर्णयातून घडला. त्यांची जी नवनिर्माण शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था आहे, त्यांच्या माध्यमिक शाळेला थेट स्मृतिशेष संतोष देशमुखांचं ज्यावेळेस नाव त्यांनी जाहीर केलं, किंवा त्यांचा पुतळा सुद्धा उद्या ज्यावेळेस शैक्षणिक वर्ष चालू होईल त्यावेळेस धनंजय देशमुख असतील, त्यांची मुलगी अर्थात त्यांची पुतणी असेल, यांच्याच हस्ते किंवा देशमुख परिवारांच्या उपस्थितीमध्ये या शाळेचं त्या ठिकाणी नामकरण सुद्धा केलं जाईल आणि प्रत्यक्ष शाळेला सुद्धा सुरू होईल आणि काहीच दिवसामध्ये पुतळा सुद्धा उभा केला जाईल. हा निर्णय घेतला. मला असं वाटतं, माणुसकी जिवंत ठेवायची असेल, माणुसकी जातीच्या धर्माच्या भिंती तोडून व्यक्ती म्हणून ज्यावेळेस प्रेम केलं जातं, संवैधानिक चौकटीमध्ये याला भारतीयत्व टिकवणं, भारतीयत्व जागवणं असं म्हणतात. ते त्या बांगर नावाच्या एका तरुण युवकांनी केलं. खरं तर हा आदर्श आहे, परंतु जातीवादाच्या उतरंडी सुद्धा उद्ध्वस्त करणारा निर्णय संतोष देशमुखांच्या पाश्चात्यांच्या आयुष्यात घडला, किंवा देशमुख परिवाराच्या घडला, किंवा एकंदरीत बीड जिल्ह्यामध्ये एक नवीन पॅटर्न त्या ठिकाणी निर्माण होतोय की वाद मिटवले गेले पाहिजेत, माणुसकी जपली पाहिजे आणि माणुसकीनं लोक एकत्र आलं पाहिजे. ही एक चांगली सुरुवात आहे असं मला वाटतं आणि त्याच्यावर मला बोलावंसं वाटलं म्हणून मी आपल्या समोर हे विचार मांडले. संतोष देशमुख आता परत येणार नाही, किंवा कुठल्याही व्यक्तीचा जर अशा पद्धतीनं कोण वाईट अंत करणार असेल तर महाराष्ट्रातल्या लोकांनी ठामपणे पुढे येऊन अशा नराधमांना कठोर शासन झालं पाहिजे यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्यावेळी वाद लावणारे, जाती जातीमध्ये विष कालवणारी माणसं यांचं सुद्धा तोंड बंद करण्यासाठी असे वेगळे वेगळे उपक्रम सुद्धा राबवले गेले पाहिजे. कारण चांगले उपक्रम हे समाजाला एक चांगली दिशा देण्याचं काम करतात. तो हा प्रसंग आहे असं मला वाटतं. बांगरांचं अभिनंदन आणि संतोष देशमुखांना अभिवादन, एवढंच. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.